पाव ना वाघ्याला सोडला आता लगेच याला हे हे बघ. आणि ही पालेभाजी केली. फोन करा कुणाल. पाऊस बघा, पाऊस चालूच आहे आपल्याकडे असं आहे सगळीकडेच पाऊस पडतोय गावाला. पावसाळा चालू बघा झालेला आहे. आता सकाळ झाले 6 वाजले. सकाळचे वातावरण बघा किती सुंदर आहे. ते इथं आमचं कुणालचं काम सकाळीच चालू झालेलं आहे. हां हां. आणि सगळेजण झोपले जाऊन पाहुणे आलेले. आज आपला कुणाल पण जाणार आहे ना. कुणाल किती वाजता निघणार आहेस? तर आता काम चालू आहे सकाळी 5 वाजल्यापासून. वाघ्याशेरू गेले फिरायला. पावसाने सगळं ओलं ओलं झालं आहे पण वातावरण मात्र सुंदर झालं आहे. आणि बॉल बघा कुठे पडला आहे. हा बघा, ते मुलं खेळत होती ना. सगळीकडे पाऊस आहे सगळीकडे. चला थोडीशी लाकडं ना घरात घ्यायचेत. लाकडं सगळे भिजलेत. एकदम मस्त वाटतंय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सगळ्यांना पावसाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे मला असं वाटत नाही हा पाऊस जाईल असं. मे महिन्यात पाऊस चालू झाला असं मला वाटतं. असं तेच कुणाल जेव्हा म्हटलं आता मला वाटत नाही हा पाऊस का जातो आहे. आपण ताडपत्री वगैरे जे काय आहे ना ते आता म्हटलं घालायला म्हणजे सुरुवात करूया, घेऊन या तुम्ही असं सांगितले. तर आज सगळेजण जाणार फिरायला. मी नाही जाणार आहे. म्हणजे कुणालचे म्हणजे जे मुंबईवरनं पाहुणे आलेले ना ते सगळे जाणार फिरायला आज. तर काल देवगडला गेलो होतो. आज ते देवबाग वगैरे आहे ना तारकर्ली वगैरे त्या साईडला फिरायला जाणार सगळेजण. आणि कुणाल आपलं जाणार आहे मुंबईला संध्याकाळच्या वेळेस. त्याची पण पिकनिक जाणार आहे ऑफिसमधून. त्याच्यामुळे खास त्याला बोलवलं आहे त्याच्या सरांनी. त्याच्यामुळे संध्याकाळी तो निघणार आहे मुंबईला जायला. शनिवार रविवार त्याची पिकनिक आहे. आणि मग तो येईल मग मला वाटतं सोमवारी येईल मग रिटर्न. असं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे कुणालनी. तर बघू आता कसं काय होतं त्याप्रमाणे चालायचं आहे. हा बघा पाऊस पुन्हा भरून आला आहे. आभाळ सगळं असं काळं काळं झालेलं आहे. चला आता चहा प्यायला घेते आणि मग ह्यांची जायची तयारी म्हणजे फिरण्याला जायची तयारी असं सगळं करायचं आहे. बघू आता काय काय. हे सगळं पाणी पडतंय ना पळीमध्ये. हे का आता सगळं पुसून काढलं, झाडून काढलं मगाशी. सगळं ओलं ओलं झालं, चूल भिजले. म्हणून कुणाल जेवण म्हटलं आता काय हा पाऊस जाणार नाही, तुम्ही आता ताडपत्री घेऊन या. आज बघा जात आहेत ना ते लोक. तर म्हटलं म्हणजे कुठे मिळालं होलसेलमध्ये तर घेऊन या, नाहीतर मग स्पेशल ताडपत्रीसाठी जावं लागेल असं आणायला. म्हणजे अजून 1-2 दिवस तरी हा पावसाचा त्रास जरा होणार आहे आपल्याला इथे ओलं ओलं म्हणून. बाकी काय नाही असं. सध्या कुणालचे बाबा लय बिझी आहेत. त्यांना कोणाशी बोलायला पण टाईम नाही. इकडे ना चहा प्यायला. इथं आता ना लादे पुसून काढली मी, त्याच्यामुळे जरा ओलं ओलं आहे. ते पावसाची जरा झड बी मारते ना त्याच्यामुळे जरा पुसलं. आणि आता चहा घेतला आहे प्यायला. सगळं आता नीट करायचं आहे. मशीन घेतली आतमध्ये कारण ती भिजव होती ना बाहेर पावसाने. म्हटलं खराब झाली तर परत सगळी म्हटलं वांदे होऊन जातील पाणी बिणी गेलं तर बटनामध्ये. कधी घालणार ताडपत्री आता? आणणार तेव्हा ना घालणार. आज जाता येतं कुठं भेटलं ना दुकान होलसेलचं वगैरे कणकवली साईडला वगैरे तर बघ जरा हे करून. आता पाऊस भरला आहे किती, आता परत पडणार जोरात. जरा चहा पिऊया आणि मग बाकीचं. तर सकाळी लवकर सगळेजण उठून की नाही तारकर्ली बीचवरती जाणार होते. पण पाऊस इतका पडत होता, सतत पावसाचा सरीकीने चालूच होता. त्याच्यामुळे ह्यांना म्हटलं की तुम्ही आता घाई करू नका, नाश्ता वगैरे करा आणि मगच घराच्या बाहेर पडा. कारण गावच्या ठिकाणी आता खाण्यापिण्याचं म्हटलं का मनासारखं बघा असं काही मिळत नाही आहे. त्याच्यामुळे लगेच मी इथे नाश्ता बनवायला सुरुवात केलेली आहे. काय झालं आविष्कार? नाश्ता बनवते. नाश्ता कोबीचे पराठे बनवते. लोक सगळे चाललेत ना फिरायला, म्हणून जायच्या आधी नाश्ता करून जा सगळ्यांनी. त्याच्यामुळे तयारी. आणि पाऊस बाहेर भरपूर चालू आहे, येऊन जाऊन पडते असं. आविष्कार आज मला आविष्कार मदत करतो शूटिंग करायला, मी बिझी आहे ना म्हणून. आणि हे कडधान्य भिजवले संध्याकाळसाठी, काळे वाटाणे भिजून ठेवलेत असं.
तर कोबीचे पराठे बनवले होते, सगळ्यांनी अगदी आवडीने खाल्ले, म्हणजे सगळ्यांना खूप असे आवडले आणि त्याच्यासोबत दही आणि सॉस असं दिलं होतं. म्हणजे अगदी बनवलेले पराठे की नाही सगळे संपले, इतके सगळ्यांना आवडले. वाग्यावर लाड करते ना. आणि हे बघा सगळेजण निघाले फिरायला जायला. अक्षरा बाय बाय कर. पाऊस एवढा पडतोय तरी पण फिरायला जायचंय ना आम्हाला. हे हॅलो 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 आविष्कार बाय बाय. आरो बाय बाय कर. टाटा. पाण्यात जाऊ नको, पाऊस आहे, भिजू नकोस. हळू जा हळू जा. चला आता हे लोक चालले कुठे बरं, तारकर्ली बीचला फिरायला जातात. पुन्हा छत्री घेऊन जा, भिजशी नाही तर. बाबू पार्सल सगळा शेर ह्याला उचलून घेतलं ना, वाघ्याला सोडलं आता. लगेच ह्याला हे झालं. आता ह्या दोघांना खायला देते. चला नाश्ता करायचा. सकाळी दूध पिऊन झालेत दोघं जण, त्यांना आता नाश्ता फक्त द्यायचा आहे. पुन्हा ही गादी येतात ह्यांची ना व्यवस्थित कुठे ठेवायला पाहिजे, घरात घेते ना तर पावसाचे ओन मारून सगळं खराब होईल. तर ही बघा, ही आपली आजची देवपूजा झालेली आहे. आज ना फुलं मी जास्त काही काढली नाही, कारण फुलं ना सगळी भिजलेली आहेत आणि देवघर कसं ते सगळं ओलं होऊन जाईल, लाकडाचं आहे ना आपलं देवघर, त्याच्यामुळे जास्त फुलं मी याची काढली नाही, थोडीशीच काढली. हा बघा कसं जोरात कसं व्हायचं कसं. तर आता ना दुपारचं जेवण घेतलं मी करायला, म्हणजे भात आणि मसूरची आमटी बनवते. मगाशी जरा थांबली बोलायची, कारण पाऊस आहे ना असं खूप असा जोरदार पडत होता. मला बोलायचं होतं तुमच्याशी, पण आवाज कसं मध्ये मध्ये मग पावसाचा रेकॉर्ड होतो, त्याच्यामुळे थांबले. मग आता माहिती काय झालं, सध्या मी ना खूप अशी बिझी आहे, त्याच्यामुळे शूटिंग वगैरे करायचं म्हटलं का मला असं फारसं जमत नाही आहे. तरी पण जसं पण शक्य होईल त्याप्रमाणे मी व्हिडिओ शूट करते आणि तुमच्याशी शेअर करते. जर थोडंसं जरा वेडावाकडं होईल तर समजून घ्या. आणि अजून एक गोष्ट की म्हणजे मला ना आता हे सगळं बघा झाडाबिडांचं ना, म्हणजे हा अवकाळी पाऊस आहे की पाऊस चालू झाला आहे असं सगळं माझ्या डोक्यामध्ये सगळं फिरतंय. आता सगळा भाजीपाला लावायचं आहे, बियाणं रुजवायचं आहे, ते त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि कसं सगळं करायचं काही कळत नाही आहे. इतका हा बघा पाऊस यायला पडतोय, पाऊस जायचं नावच घेत नाही, सारखं आपलं सतत चालूच आहे असं सगळं आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, लाईट पण जाते अधूनमधून, जोरात असं गडगडायला की लाईट पण मध्ये मध्ये गायब होऊन जाते. हे सगळे प्रकार पण चालू आहेत अधूनमधनं. त्याच्यामुळे सगळं असं बॅलन्स करून, म्हणजे घरचं काम, लाईट, मोबाईलचे चार्जिंग, हे सगळं बॅलन्स करून सध्या हे जे पावसाचे दिवस आहेत ना ते आमचे की नाही चालू आहेत. बघा वारा किती छान येते, तो मस्त वाटतं असं. तर आता मी पुढचं तुम्हाला रुटीन सांगते. आता जेवण झालं करून ना की मला कपडे ना जरा, म्हणजे आता मी मशीनला लावलेत कपडे, पण बाकी सगळं ना हातानेच करून घेणार आहे फटाफट, कारण पाणी जरासं कमी आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे कमी पाण्यात सगळं कपड्यांचं आटपायचं आहे. त्यानंतर मग आता कुणाला जाण्याची तयारी, कुणाला आपलं आता संध्याकाळी निघणार आहे. सकाळी बघा तुम्हाला सांगितलं ना, तर मला वाटतं काहीतरी 5च्या दरम्यान तो निघेल घरातून. त्याचा टिफिनचं बघते, रात्री जेवणाचं तो काय करतो, जरा टिफिन हवा आहे की, म्हणजे तो हा बोलला तर टिफिनचं, पण तो नाहीच बोलतो की आई टिफिन नको देऊ, असं त्याचं चाललं आहे. पण तरी पण माझं चालू आहे बहुतेक की चपाती भाजी बनवून देईन त्याला डब्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आपलं घरातलं बघा आहे ना, आता पाहुणे वगैरे आहेत, जेवण वगैरे सगळं ते करायचं ते असं. तर ते सगळं बिझी शेड्यूल माझं सगळं सध्या चाललेलं आहे, सगळं करायचं मॅनेज. पावसाला सांगते थोडीशी आता विश्रांती काही बस झालं बाबा. इतका म्हणजे वातावरण इतकं सुंदर झालं ना, छान वाटतंय. असं नाही आहे की वातावरण असं खराब आहे, वातावरण एकदम सुंदर झालं, मस्त वाटते. पण काय होतंय की कपडे वगैरे सुकत नाही ना, त्याच्यामुळे थोडीशी गोची होते. आणि अचानक आता हे बघा, आता आडपत्री वगैरे काही लावलेलं नाही, त्याच्यामुळे थोडीशी अशी गडबड होऊन जाते. बाकी अशा काही गोष्टी होत नाही आहे, वातावरण मात्र सुंदर झालेलं आहे. तर चला आता हे जरा कपड्यांचं करून घेते आणि त्याच्यानंतर मग थोडंसं माझं एडिटिंगचं बाकी काम ते करून घेणार. तोपर्यंत कुणालचे बाबा येतीलच. तो बघा आपला शेरू, पाऊस जरासा थांबला ना, तो आता बाहेर पडलाय राऊंड मारायला, सुसू करतोय तो बघा. हां आत्ता थोडीशी पावसाने बघा विश्रांती घेतलेली आहे. हां कुठे थोडंसं जरा बरं वाटतंय. ये रे इकडे नको येऊ आता ओलं होऊन. इथे माझं कपडे धुवायचं काम चाललंय. हे काय सगळे पाय पुसण्यावर सगळे काढले चिखलाची सगळी,
धुवायला. सगळीकडे असं चिखल चिखल झालाय ना त्याच्यामुळे. ये बाबू ये, तर ये, पाऊस आहे तर भिजू नको, ये. नाव सांगा तुमचं. हे बघा, या आपल्या ताई आहेत, सबस्क्रायबर आहेत आपल्या, आणि मुंबईवरनं आपल्याला भेटायला आलेल्या आहेत त्या. म्हणजे मला असं खूप असं म्हणजे भरून आलं त्याशी. तुम्ही ते त्याशी बघा व्हिडिओमध्ये गिफ्ट दाखवले ना, ते ह्या ताईंनी पाठवले होते आणि असं खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून. असं आम्हाला पण खूप बरं वाटलं. तुमच्यासाठी आम्ही इथपर्यंत भेटायला चाललो. तर ज्या ताई बघा आपल्याला भेटायला आलात ना, त्यांचे हे भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत ते. तर त्यांच्याशी पण बराच वेळ आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. त्यांना चहा वगैरे बनवून दिला आणि त्या ताईंसोबत पण आमचं बोलणं चालणं चालू होतं. म्हणजे माझं कसं एकीकडे कुणालचा टिफिनसुद्धा मी करत होती आणि ह्या ताईंसोबत बोलत पण गप्पा पण मारत होते. आणि त्यांना असं सांगितलं की नाही, कुणालच्या जाण्याची तयारी पण करते. त्यांना आपलं घर वगैरे खूप आहे ना आवडलं आणि बराच वेळ त्या थांबल्या होत्या आपल्याकडे आणि पुन्हा आपल्याला भेटायला येणार आहेत. ह्या बघा भाकऱ्या बनवल्या तांदळाच्या आणि ही पालेभाजी केली कुणालसाठी. आणि ही बघा, ही दुपारची आमटी, ती जरा आता गरम होते. आणि हा बघा बाहेर पाऊस, तो बघा पाऊस पण चालूच आहे असं. हां, तर इथे बघा आता आमच्याकडे चूल पेटवलंय आणि आम्ही आज चूल बघा घरामध्ये पेटवलेली आहे, कारण बाहेर सगळं भिजलंय ना. इकडे बघा आरव, कोण कोण गेलं फिरायला? ह्यांच्या आंघोळ्या बाकी आहेत ना, आता भिजून आलेत ना ह्याच्यावरनं, बीचवरनं, त्याच्यामुळे त्यांच्या आंघोळ्या करायच्या आहेत. वाळूमध्ये हे करून आलेत. अक्षरा, तू पण आंघोळ बाकी आहे ना, म्हणून मग आता चूल पेटवले. सगळ्यांच्या आंघोळ्या बाकी आहेत, 4-5 जणांच्या लाईन लागले. जरा पुढं हो, मग शेक भेटेल. आरव जरासा पुढं हो, एवढा लांबून शेक भेटतो काय? चांगली पटले का चूल? पण आता इथेच ठेवायला पाहिजे, मग बाहेर नाही, पण इथेच ठेवायला पाहिजे ना. तर इथे आता मी कुणालचा टिफिन आहे ना भरायला सुरुवात केली. कालच्या व्हिडिओवरती भरपूर जणांच्या अशा कमेंट होत्या की ताई, कुणाल मुंबईमध्ये ज्या मामाकडे राहायचा तो हाच मामा का, आणि तुमचा हा सक्का भाऊ आहे का, असं पण विचारलं होतं. तर हा माझा सक्का भाऊ आहे. माझ्या मागचे 2 भाऊ आहेत, तुम्हाला मी सांगितलं होतं जेव्हा हे लोक घरी आले ना त्यावेळेस. आणि कुणाल ह्यांच्याकडे नव्हता राहत, तो आता दुसरा मामा आहे ना त्यांच्याकडे राहायचा. तर आता इथे बघा टिफिन झालेला आहे पॅक करून. म्हणजे तो कुणाल नाही म्हणत होता तरी पण मी चपाती भाजी, म्हणजे भाजी आणि भाकरी, चपाती नाही भाकरी आणि भाजी केली होती. म्हटलं हॉटेलमधलं नको जेवण, कारण नको म्हटलं प्रवासामध्ये बरं नाही ना ते. उशीर, कुणाल किती वाजले रे? उशीर झाला नाही ना? बस मिळणार सीटर. आता 6:30 झाले, म्हणजे 5:30ला निघायचं होतं, पण घरातून निघेपर्यंत 6:30 वाजले. त्याचं ऑफिस पण चालू होतं ना कुणालचं, त्याच्यामुळे आता निघालो आम्ही. आता सगळं म्हणजे मी नव्हती जाणार, म्हटलं चला जाऊया, माझा जीव राहत नव्हता, म्हटलं मी पण येते म्हटलं, त्याच्यामुळे मी निघाली. असं आहे ते. पिकनिकला चाललंय कुणाल, पिकनिकला 2 दिवस मजा करायला झालं. ओके, कुणालच्या माझा फोन चालू. चला हे बघा आलो आम्ही आता तरळ्याच्या मार्केटमध्ये आलोय. गाडी ते एक साईडला लावलंय कुणालच्या बाबाने, आणि ते तिकिटीचं की नाही बघायला गेलेले आहेत 2 जण. पाऊस आपला झिरमिर झिरमिर चालू आहे, त्याच्यामुळे मी की नाही गाडीतच बसले. आलो कोणाचा सांग, ओम नमः शिवायच्या मागे आहे. गाडी तिकडे पुढे पार्क केली ना, त्याच्यामुळे तिथे आम्ही चाललोय आता परत. हाय राम पांडुरंग परमेश्वरा. चल जा, सावकाश जा, हीच गाडी आहे ना. हा जा, फोन करा कुणाल. कुणालचे बाबा गेलेत पुढे. तर गाडी अजून काय सुटली नाहीये, मला वाटतं एक 5 ते 10 मिनिटं जातील, त्याच्यामुळे थांबलोय आम्ही आता इथे 2 जण. कुणालचे बाबा आहेत तिथे बाहेर कुणालजवळ उभे आहेत. आणि आता इकडनं मी घरी जाणार. घरी गेल्यानंतर मग आपलं नेहमीचं रुटीन आहे, घरचं जेवण वगैरे करायचं आहे. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते.
कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. आणि सध्या माझं की नाही शेड्यूल खूप असं बिझी चाललेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं जरा समजून घ्या. तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.